नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, तुमचं या दुसऱ्या सेशनमध्ये मनापासून स्वागत आहे. या सेशनमध्ये आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत तो आहे आपल्या सर्वांना एकत्रित बांधून ठेवणारी आपल्या संविधानातील मूल्ये. बंधू आणि भगिनी या नात्याने एकत्र आणण्यासाठी भारतीय राज्यघटना आपल्याला पुढील मूल्ये देऊ करते. मग ही मूल्ये कोणती आहेत? या सर्वात पहिलं मूल्य आहे न्याय. संविधानामध्ये सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्यायाला घटनात्मक मूल्ये म्हणून भर दिला आहे. सामाजिक आर्थिक न्यायाच्या आधारे एक नवीन सामाजिक सुव्यवस्था निर्माण केली जाऊ शकते, असे संविधानात सांगण्यात आले आहे. प्रत्येक नागरिकाला न्याय हा मिळालाच पाहिजे. न्याय आणि लोकशाही समाजाचा हा आदर्श भारतीय राज्यघटनेतील प्रमुख मूल्यांपैकी एक आहे. न्याय मूलभूत मूल्य आहे, त्याच्याशिवाय एकता अशक्य आहे. म्हणूनच या विषयावर आपण पुढे विस्तृतपणे चर्चा करणार आहोत. आता दुसरं मूल्य आहे स्वातंत्र्य. विचार, मत, अभिव्यक्ती, श्रद्धा, विश्वास आणि उपासनेचे स्वातंत्र्य आपल्या संविधानाच्या उद्देशिकेत जतन केलेल्या मूलभूत मूल्यांपैकी एक आहे. सर्व समुदायातील सर्व सदस्यांना याची हमी दिली पाहिजे. हे असे गेले कारण व्यक्तींना स्वतंत्र आणि सुसंस्कृत जीवन जगण्यासाठी आवश्यक मूलभूत मानवी हक्क अंतर्भूत असल्याशिवाय लोकशाहीचे आदर्श साकार होऊ शकत नाही. इतरांचे धार्मिक स्वातंत्र्य आणि अधिकारांमध्ये अडथळा न आणता किंवा हस्तक्षेप न करता कोणत्याही धर्माचे, विश्वासाचे आणि संप्रदायाचे पालन करण्याचे आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य संविधानाने प्रत्येकाला दिले आहे. या प्राचीन भूमीतील नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या आवडीनुसार संस्कृती, धर्म आणि आध्यात्मिक हेतू असण्याचे स्वातंत्र्य नेहमीच मिळाले आहे. आणि जरी धर्म, राजकारण, अर्थव्यवस्था आणि समाजाशी संबंधित मुद्द्यांबाबत त्यांचे दृष्टिकोन भिन्न असले तरी त्यांना अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य दिले गेले आहे. तिसरे मूल्य आहे समानता. इतर कोणत्याही घटनात्मक मूल्यांप्रमाणे समानता तितकीच महत्वाची आहे. समानतेमुळे सर्व नागरिकांना त्यांच्या धार्मिक श्रद्धा, त्यांची भाषा, त्यांची सामाजिक आर्थिक स्थिती किंवा इतर कोणताही घटक ज्यामुळे एखाद्याला इतरांपेक्षा विशेषाधिकार साठी आपण योग्य आहोत असे वाटू शकते, अशा कोणत्याही घटकांचा विचार न करता समान मानले जाते. संविधान प्रत्येक नागरिकाला समान संधीची हमी देतो आणि त्याच्यामध्ये सर्वोत्तम विकास व्हावा यासाठी सुद्धा संधी देतो. म्हणूनच कोणताही विश्वास, पंथ, जात, संप्रदाय, लिंग किंवा भाषा याबाबत कुठल्याही प्रकारचा भेदभाव किंवा असहिष्णुता न ठेवता सर्व समान आहेत. माणूस म्हणून प्रत्येकाला आत्मसन्मान आहे आणि ते त्याला पूर्णपणे प्राप्त व्हावे यासाठी आपल्या देशात आणि समाजात सर्व प्रकारची असमानता निषिद्ध करण्यात आलेली आहे. परिणामी उद्देशिकेत दर्शवल्याप्रमाणे समानतेकडे राष्ट्राची एकता आणि सर्वांसाठी समृद्धी सुनिश्चित करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण आदर्श म्हणून बघितले जाते. प्रिय मित्रमैत्रिणींनो, संविधानाच्या उद्देशिकेत बंधुता या मूल्याचे संगोपन करण्याची प्रतिज्ञा केली गेली आहे, जी सर्व भारतीयांमध्ये वैश्विक बंधुत्वाची भावना दर्शवते. भारतासारखा अनेकविध समाज बंधुभाव अभावी सहज विखुरला जाईल. परिणामी न्याय, स्वातंत्र्य आणि समानता या संकल्पनांना अर्थ देण्यासाठी उद्देशिकेत बंधुत्वावरती अधिक जोर देण्यात आला आहे. म्हणूनच बंधुता हे पुढचे मूल्य आहे. समाजातील विविध पंथांमधील अस्पृश्यता दूर करूनच नव्हे तर भारताच्या एकात्मतेला बाधा आणणाऱ्या सर्व जातीय, सांप्रदायिक आणि अगदी स्थानिक पातळीवर भेदभाव करणाऱ्या भावनांचे उच्चाटन करून बंधुभाव प्राप्त केला जाऊ शकतो. पुढचं मूल्य आहे प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा. व्यक्तींचा सन्मान व प्रतिष्ठा राखण्यासाठी बंधुत्वाला प्रोत्साहित केले पाहिजे. प्रत्येकाच्या प्रतिष्ठेचे रक्षण करणे महत्वाचे आहे, कारण त्याशिवाय लोकशाही कार्य करू शकत नाही. यामुळे शासनाच्या सर्व लोकशाही प्रक्रियेत प्रत्येकाचा समान सहभाग असल्याची खात्री केली जाते. मग विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, या सेशनमध्ये
आपण विविधतेतील एकता या संदर्भात आपल्या भारतीय राज्यघटनेची मुख्य वैशिष्ट्ये कोणती आहेत याबद्दल चर्चा केलेली आहे. आपण राज्यघटनेतील कोणती मूल्ये आपल्या सर्वांना एकत्रित बांधून ठेवतात ते बघितलेलं आहे. भारतीय संविधान समजून घेणे तुमच्यासाठी कसे फायदेशीर आहे, एक तरुण म्हणून तुमची आता भूमिका काय आहे याबाबत सुद्धा आपण चर्चा केलेली आहे. मग प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, अभ्यासक्रम व्यवस्थापन प्रणाली म्हणजेच LMS मध्ये दिलेले अध्ययन साहित्य आता तुम्हाला बघायचे आहे. त्याप्रमाणे तुम्हाला विविध कृती करायच्या आहेत आणि या विषयाची जी काही अंतिम सादरीकरण कृती तुम्हाला दिली गेली असेल ती पूर्ण करून सबमिट करायची आहे. धन्यवाद.